श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आशाचं जग या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रानभाजी. पावसाळा आला म्हटलं की रानभाज्या ह्या येतात. त्याच्यामध्ये तांदूळचा, फोडशीची भाजी, टाकला किंवा तरवड्याची भाजी, आमच्याकडे तरवडा म्हणतात त्याला, त्याची भाजी, अजून भरपूर असतात भाज्या. त्याच्यातलीच ही एक भाजी आहे कुरसनी म्हणून आहे. पण ज्यांच्याकडनं मी घेतले त्या बोलल्या की हे रताळाची भाजी आहे. पण मी सर्च केलं, त्याच्यामध्ये ह्या पानं मी सर्च केलं जरा, तर त्याचं नाव कुरसनी दाखवलं आहे. रानभाजी कुरसनी असं नाव आहे ह्या भाजीचं. तर ही मी भाजी पूर्ण स्वच्छ 3 पाण्याने धुवून कापून घेतलेली आहे. ही भाजी आहे ना, हे बघा मैत्रिणीनो, अशी पानं आहेत त्याची लांब आणि अशी देठं आहेत. पण ही देठं आणि पानं आहेत ना, हे ठोस आहे आतमध्ये खूप, आणि याची ही पानं आहेत लांब. ह्या भाजीची ही अशी पानं आहेत, लांबडी पानं आहेत. दाखवते मी तुम्हाला. हां, हे बघा, ही अशी लांब पानं आहेत ह्या भाजींची, आणि ही अशी देठं येतं. पण ही देठं आहेत ना, निब्बर वाटतात, पण हे निब्बर नाही आहेत, एकदम ठोस येतं. आता त्याच्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, कांदा आणि लसूण. मी ही सुरुवातीलाच करत आहे भाजी. वल्लं खोबरं पण टाकतात, पण मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे ह्याच्यामध्ये. भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याचा कूट करून घेतलेला आहे. आणि हे आपलं नेहमीचंच राईस ब्रान तेल, आणि थोडे फोडणीला जिरं आणि मोहरी घालणार आहे. आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं घातलेले आहे. आता मोहरी घालत आहे. कांदा घालत आहे. 2 कांदे कापलेले आहेत. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे. हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्यातच, कारण ते सगळे लाल होईल आता चांगलं ब्राऊन. लसूण कापून घेतलेला आहे चांगला बारीक, तो पण घातलेला आहे आपण आता. आता हे छान प्रकारे ब्राऊन होईस्तर कांदा हलवायचा आहे चांगलं व्यवस्थित. मी पहिल्यांदाच बघितली ही भाजी, म्हटलं चला करून तर बघूया कशी लागते. तर कारण फोडशीची भाजी खाल्लेली आहे मी, आपल्या कांद्याच्या पातीसारखी. ही भाजी नव्हती खाल्लेली कधी, म्हणून आणली आज. आणि हे पूर्ण असं रिकामं आहे हे देठ. त्या मावशी बोलल्या की ह्याच्यात कांदा मिरची टाकून आणि लसूण टाकून तुम्ही करू शकता ही भाजी, आणि चांगली आहे. फक्त ही पावसातच मिळते बोलल्या त्या, इतर टायमाला मिळत नाही बोलल्या ही भाजी. तुम्ही कुठेही जा, फक्त तुम्हाला पावसात मिळणार ही भाजी. आणि ह्या पावसातल्या भाज्या खरंच वर्षातून पावसामध्येच येतात ह्या, 1 वर्षातून. तर ह्या सर्व भाज्या आहेत ना, खरं खायला पाहिजे. कर्जत बिर्जत ह्या साईडला भरपूर हे सगळ्या भाज्यावाल्या ह्या पालेभाज्या आहेत ना, पावसाळी घेऊन बसतात रानभाज्या. आघाड्याची भाजी पण करतात, पण मी नाही केली अजून. परत आघाड्याची भाजी, सराट्याची भाजी, आपले काटे असतात ना सराटे, ते कमरासाठी खूप चांगले येतं. ते आपले ओल्या हरभऱ्याची भाजी असते ना, तशी करतात. ह्या सगळ्या रानभाज्या आपोआप येणाऱ्या, त्याला खत नसतं, काय नसतं, बांधावर येतात ह्या भाज्या सर्व, आणि टेस्टी लागतात भरपूर. बघूया आता ही भाजी करते मी कशी होते ती. फर्स्ट टाईमच करते. कुरसनीची भाजी म्हणतात ह्याला. आणि त्या ज्यांच्याकडनं आणलं त्यांनी मला रताळ्याची भाजी सांगितली आहे. पण आता बघूया कशी होते ही कुरसनीची भाजी. कांदा आपल्या इथे लाल होत आलेला आहे. आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे आशाचं जग. तुमच्या सपोर्टची गरज आहे. सबस्क्राईब करा, फॉलो करा.
कमेंटमध्ये सांगा, काही चुकलं वगैरे ते बोलताना वगैरे पण काही शब्द जर चुकले तर सांगा मला. चला म्हटलं आपण ही यूट्यूबवरती जरा रेसिपी टाकूया. आणि आषाढ महिना लागलेला आहे. तुमच्याकडे आषाढ तळतात की नाही? तर आमच्याकडे पण तळतात. आता मी बघू 2-3 दिवसात करणार आहे आषाढ पण तळायचा. आपला कांदा असा लाल व्हायला लागला आहे. मैत्रिणी, तुम्ही पात्रीची भाजी खाल्लेली आहे का? पात्रीची भाजी पण खूप निरोगी आणि औषधी आहे. ती पण रानभाजीच आहे. ती कच्ची जेवणाबरोबर खायला पण खूप टेस्टी लागते पात्रीची भाजी. आणि खूप चांगली टेस्टी पण असते आणि चांगली पण आहे. आता हे कांदा आपला लाल झालेला आहे. असं छान लाल होऊन झाला आहे. ब्राऊन कलर आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये भाजी घालत आहे. भाजी मी धुवून घेतलेली आहे 3-4 पाण्याने ही. आणि चांगली पिळून घ्यायची ही भाजी, कारण ह्याच्यात पाणी सुटायला नको. त्याच्यासाठी मी आता भाजी ही घालत आहे त्याच्यामध्ये धुवून घेतलेली. भाजी चांगली कांदा हे झालेला आहे. त्याच्यात भाजी मिक्स केली आहे. आता चांगली परतून घेऊया ही भाजी आपण. खाण्याची परतून घेत आहे ही भाजी कुरसणीची. कुरसणी रानभाजी. कुरसणी वेगळी, आपण ते कुरसणी करतो ती वेगळी कुरसणी. ही कुरसणी. ज्या मावशीकडून घेतली त्या म्हणल्या तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्ही परत माझ्याकडे ही भाजी घ्यायला याल. एवढी टेस्टी लागते बोललं ही भाजी. चला म्हटलं घेऊ तर त्या एवढ्या म्हणजे सांगतात विश्वासाने. आता चवीनुसार मीठ घालत आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट टाकत आहे त्याच्यामध्ये. आपली भाजी ही तयार झालेली आहे मैत्रिणींनो. या कुरसणीची भाजी खायला. हे बघा जेवणाचं ताट तयार आहे.
2 दिवसापूर्वी केलेली मिरचीचं लोणचं, ठेचा, भाकरी आणि आत्ता बनवलेली पुरसणीची भाजी. या जेवायला मैत्रिणींनो. आणि आशाचं जग या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.